आम्ही आज आपल्या सामोरे जे आलेलो आहोत, ह्या 17 तारखेपर्यंत ज्याची अर्ज भरण्याची मुदत आहे आणि 2 तारखेला ज्यांचं मतदान आहे, 21 तारखेला ज्यांचा विड्रॉल आहे, या सर्व प्रक्रियेच्या अनुषंगानेच आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की या निवडणुकीच्या आणि या प्रेमच्याच अनुषंगाने आपण आम्हाला प्रश्न विचारायत ही आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे। सध्या ज्या आहेत, ज्यासाठी आलो आहेत ते आहोत आणि या फ्रेममध्ये, कारण निवडणुकाचा अर्ज भरण्याची प्रक्रिया ही कालपासून सुरू झालेली आहे। सिम्बॉल देण्याची प्रक्रिया प्रत्येक पक्ष हा त्यांच्या राज्य पातळीवरून बैठका घेऊन ते सिम्बॉल जे आहेत त्याचंही डिस्ट्रीब्युशन करत आहेत। निवडणूक आयोग कुठे आमचे सिम्बॉल जे आहेत त्या AB फॉर्ममध्ये गोंधळ घालतो का, हे देखील बघणं आम्हाला कुठेतरी आता आवश्यक वाटतं आहे। इतके वर्ष सिम्बॉल जे आहेत हे AB फॉर्ममध्ये कुठे धांदली झाली नव्हती, मात्र दादर नगर हवेलीमध्ये 75% जागा या अनपोज करून टाकल्या। काँग्रेसचे आमचे 100% AB फॉर्म जे आहेत हे रिजेक्ट केले। त्यामुळे निवडणूक आयोगाचा लहरीपणा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। तो लहरीपणापासून आम्हाला निवडणूक प्रक्रिया कशी वाचवता येईल हा देखील आमच्या एकत्रित येण्याचा आज एक योग होता आणि ही देखील काळजी घेण्याच्या अनुषंगानं आम्ही संवाद साधत आहोत। या संदर्भात मला आपल्याशी योग्य वेळी संवादही साधता येईल। मात्र महानगरपालिकेच्या एकंदरीत परिसराचा आणि महापालिका क्षेत्रातली सदर चर्चा होती। आज आम्ही आपल्याजवळ एका विशिष्ट उद्देशाने आणि एका विशिष्ट त्रिज्येमध्ये आम्ही आपल्याशी चर्चा करण्याकरता आलेलो आहे। या गोष्टी आहेत, पुढे निवडणुका आहेत, आम्ही सातत्याने आपल्यासमोर येणार आहोत आणि हा सर्व डायलॉग जो आहे हा यथाअवकाश आपल्यासोबत निश्चित संपन्न होईल। त्यांनी आत्ता असं आहे की आजची चर्चा आत्ताच्या सध्याच्या निवडणुकीपुरती आहे, अजून त्याला वेळ आहे ना। अजून त्याच्यानंतर ज्या काय घडामोडी होतील त्यावेळेला तुमच्याशी संवाद साधू ना, त्यावेळेला काय आपण भेटणार नाहीत का? आत्ता फक्त आम्ही फोकस एवढाच केलेला आहे की आत्ता होणाऱ्या निवडणुकीपुरतं काय निर्णय घ्यायचे त्याच्या संदर्भातली एक बैठक होती। आज जी बैठक झाली त्याच्या संदर्भातला खुलासा आम्ही केलेला आहे।